पहिला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेली आहे। आज भारताची साऊथ आफ्रिकेशी फायनल नॉकआउट लढत होणार आहे। 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताने फायनलमध्ये धडक दिली आहे। हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झालाय। दुपारी 3 वाजता डी.वाय. पाटील स्टेडियम नवी मुंबई इथं सामना रंगणार आहे। बहुत सारी शुभकामनाएं। जिस हिसाब से सेमीफाइनल हम लोग खेले हैं, जिस हिसाब से 340 के ऊपर का टारगेट चेस किया है सेमीफाइनल में, वो भी एकदम स्ट्रॉन्ग अपोजिशन ऑस्ट्रेलिया के खिलाफ, मुझे लगता है मैं आज बोलूँगा नहीं, बट मुझे मेरे चेहरे से आपको पता है कि आज क्या होने वाला है। और हमारी लड़कियाँ बता देंगी आज हमारे लड़कों को भी और पूरे विश्व को कि हम किसी से कम नहीं। आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका महिला विश्वचषकाची फायनल आहे आणि ती जी फायनल ते डी.वाय. पाटील स्टेडियम येथे होणार आहे। आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत। आपण पाहिलं की सर काय सांगाल, आज महिला विश्वचषकाची फायनल आहे। ज्या आपल्या महिला क्रिकेटपटू आहेत त्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत होत्या। जवळपास 2017 नंतर आता आज आपण फायनल मध्ये पोहोचलोय। काय भावना आहे? भावना म्हणजे आज मॅच जिंकायचीच आहे आपल्याला आणि घरच्या मैदानावर आहे, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि आपले महिला फलंदाज खूप फॉर्म मध्ये आहेत। गोलंदाजी चांगली होते, फक्त फिल्डिंग फक्त चांगली झाली तर 100% आपण जिंकणार। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे बलाढ्य दोन्ही देश किंवा दोन्ही संघ यावेळेला सेमीफायनलला बाद झाले, त्याच्यामुळे आपल्याला ही संधी चांगल्या पद्धतीने प्राप्त झालेली आहे। आपण यावेळेला साऊथ आफ्रिकेला हरवून हा वर्ल्ड कप जिंकणार म्हणजे जिंकणारच। तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलिया बरोबर खेळलो, तीच आपली फायनल समजायची। आपण ती फायनल मारली, आपण जिंकलो। 340 जो मारला स्कोर, एवढं मारणं अवघड होतं तिथे, पण ते त्यांनी शक्य करून दाखवलं आपल्या प्लेयर्सनी आणि आपले प्लेयर सगळे फॉर्म मध्येच आहेत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। ते आता दबावाखाली साऊथ आफ्रिका खेळेल, इंडिया दबावाखाली खेळणार नाही, एवढी गॅरंटी आहे। महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा याच असतील। आपण ऑस्ट्रेलियाला हरवून आज आपण तीच फायनल जिंकलेला, परंतु आज साऊथ आफ्रिका जी फायनलची टीम आहे ती टीम नेहमीच फायनलला हरते, पुरुषांची पण। तो एक प्लस पॉइंट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रेशर हा साऊथ आफ्रिकेवर असेल आणि आपल्या शेवटी इंडिया। आणि आज कार्तिकी एकादशी आहे, त्यामुळे विठ्ठल आपल्या मागे आहे, आपण नक्की जिंकणार। आपण जसं पाहिलं इंडिया 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 इंडिया। कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।